नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 7वी गणिताचं पुस्तक जे आहे त्याची आपण प्रथम माहिती करून घेणार आहोत। इयत्ता 7वी गणित पुस्तकाची ओळख। या ठिकाणी बघा, तुम्हाला तुमच्या 7वी गणिताच्या पुस्तकाचं जे पहिलं पान जे असतं ते तुम्हाला दिसतंय, त्याला म्हणतात मुखपृष्ठ। हे जे पुस्तकाचं पहिलं पान मुखपृष्ठ आणि शेवटचं पान हे काही तुमच्या पुस्तकातील माहिती सांगत असतात। त्यामुळे ते पृष्ठ म्हणजे पानं जे आहेत ते फार महत्त्वपूर्ण असतात। तुम्ही हे पान पाहिलं तर तुम्हाला या पानावर असं दिसेल की तुमच्या गणितातील काही भाग, उदाहरण क्षेत्रफळ, वस्तूची किंमत काढणे वगैरे ह्या गोष्टींची माहिती तुम्हाला या पानावरून मिळत आहे। ह्याला मुखपृष्ठ म्हणतात। त्यानंतर हे जे आहे ते शीर्षक पृष्ठ, पुस्तकाचं आतलं पान। ह्या आतल्या पानामध्ये तुम्ही ते खाली बघा, हा एक QR कोड आहे। या QR कोडला स्कॅन केलं की तुमच्या पुस्तकातील 7वीच्या गणिताच्या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर पहा, ही आहे अनुक्रमणिका। अनुक्रमणिकेमध्ये आपण वर्षभरात काय शिकणार आहोत ते आपल्याला त्या पाठांची नावं तुम्हाला पाहायला मिळतील। त्याप्रमाणे पाठ आपण वर्षभरात शिकणार आहोत। आणि हे आहे पुस्तकाचं तुमचं मलपृष्ठ। मलपृष्ठ म्हणजे शेवटचं पृष्ठ। ह्या पृष्ठावर सुद्धा तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर ते रंगवणारी मुलं आहेत किंवा तो झाडाभोवती गोल फिरणारा मुलगा आहे। तो गोल फिरणारा मुलगा वर्तुळाचा परीघ काढतोय। रंगवणारा मुलगा जी आहेत ती मुलं किती पृष्ठभाग रंगवला जातो, क्षेत्रफळ काढत आहे। म्हणजे हे मलपृष्ठ सुद्धा फार आकर्षक आहे। आता आपण सुरू करणार आहोत तुमच्या 7वीच्या पुस्तकातील पहिला पाठ जो आहे भौमितिक रचना, दॅट इज जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन। जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचना। या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत तर तुम्हाला ह्या भौमितीतील काही बेसिक कन्स्ट्रक्शन geometry we have already studied in 6th standard, like point, see in this figure, line म्हणजे रेषा, रे म्हणजे किरण, लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड जोडले की त्यापासून काय तयार झालं तुम्हाला हिरव्या रंगामध्ये बघा, रेक्टँगल, आयत तयार झालाय। त्यानंतर रेषाखंड जोडून वेगवेगळ्या प्रकारचे कोन तयार झालेत। ॲक्यूट अँगल दॅट इज म्हणजे लघुकोन, राईट अँगल म्हणजे काटकोन, ऑब्ट्यूज अँगल विशाल कोन, अशा अनेक आकृत्या आपण भौमितिक आकृत्या मागील इयत्तामध्ये 5वी आणि 6वीला शिकलो आहोत। त्याचबरोबर अजून काहीतरी आपण नवीन शिकलो, तुम्हाला आठवत असेल, लंब दुभाजक, परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि कोन दुभाजक दॅट इज अँगल बायसेक्टर। हाऊ टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड अँगल बायसेक्टर, both we have studied in 6th standard. Then also today in this chapter first we'll see how to draw perpendicular bisector and also angle bisector. Let us see now first angle bisector म्हणजे कोन दुभाजक। कोन दुभाजक म्हणजे काय, ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल इथे एक कोन आहे आणि ह्या कोनाच्या मध्ये तुम्हाला एक किरण दिसतो, तो किरण म्हणजे आहे अँगल बायसेक्टर। हा अँगल बायसेक्टर काय करतो, तुमचा जो कोन आहे त्या कोनाचे दोन समान भाग करतो। बघा, ह्या कोनाचे ह्या किरणाने, जो मधला किरण आहे ज्याला मी अँगल बायसेक्टर लिहिलं आहे, त्या किरणाने ह्या कोनाचे दोन समान भाग केलेले आहेत। कोन इथे व्याख्या लिहिले बघा, कोन दुभाजक हा कोनाचे दोन समान भाग करतो। अँगल बायसेक्टर divides the given angle in two equal halves. Now we'll see how to draw angle bisector, how to find out angle bisector in given angle. पहा, इथे अँगल बायसेक्टर आपण पाहूया। कोनाचा कोन दुभाजक काढण्यासाठी आपल्याला हे जे जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, कंपास म्हणतो, त्याचा वापर होतो। तर त्यासाठी आधी प्रथम कोन काढायचा। बघा, या ठिकाणी हा कोन आहे। कोनाच्या दोन जे किरण आहेत ज्यापासून कोन तयार होतो, त्या किरणांच्या दोन अंत्यबिंदूंना आपण दोन नावं दिली आणि कोनाचा शिरोबिंदू जो आहे त्याला Q नाव दिलंय। त्यामुळे ह्या ठिकाणी PQR हा कोन तयार झाला। ठीक आहे, तर कोनाचा हा जो पॉइंट आहे Q म्हणजे शिरोबिंदू, वर्टेक्स Q, आता ह्या पॉइंटवर आपल्याला कोनाचं कंपासचं पॉइंटर ठेवायचं आहे। अशा प्रकारे कीपिंग द पॉइंटर ऑफ कंपास on the vertex of the angle, now we'll draw the angle bisector. How to draw, just see now. तर ह्या कंपासचा पॉइंट ह्या Q वर ठेवून कंपासमध्ये काही ठराविक अंतर घेऊन QP किरण
याला छेदणारा एक आपण कंस काढला बघा. त्याचप्रमाणे QR किरणाला छेदणारा दुसरा कंस काढला. आता तुम्ही कंपास तिथून उचलायचं आहे आणि आता आपल्याला 2 पॉइंट मिळाले आहेत. आपण त्या 2 पॉइंटला 2 नावं देऊया, A आणि B. कंपासचं टोक, पॉइंटर ऑफ द कंपास, नाव वी विल कीप फर्स्ट ऑन पॉइंट A. कीपिंग पॉइंटर ऑन पॉइंट A, विल ड्रॉ वन मोर आर्क. पुढच्या बाजूला अजून एक आपण आर्क म्हणजे कंस काढायचा आहे. Now keep the pointer on point B and draw another arc which will intersect the first arc. पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा आपण कंस काढला आणि त्यातून जाणारा हा मी किरण काढला. हा किरण जो आहे तो ह्या कोनाचा अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक आहे. ही रचना आपण पाहिलेली आहे. आता या अँगल बायसेक्टरचा उपयोग आपल्याला काय करा, गुणधर्म आपण यामध्ये शिकणार आहोत. तर काय गुणधर्म आहे त्याचा पाहूया पुढील भागामध्ये. बघा, ह्या अँगल बायसेक्टरने ह्या कोनाचे 2 समान भाग केलेले आहेत. ठीक आहे. नाव दिस इज अ अँगल बायसेक्टर. आता पुढे पाहायचं आपल्याला ह्या अँगल बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर इन अ ट्रायंगल. म्हणजे त्रिकोणामध्ये या अँगल बायसेक्टरचा काय उपयोग आहे. तर अशा प्रकारे त्रिकोणामध्ये आपण 3 अँगल बायसेक्टर काढले. या ठिकाणी एक त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये मी 3 अँगल बायसेक्टर काढले. बघा, एक उभा कोन A मधून काढला आहे, दुसरा कोन B मधून काढला आणि कोन C मधून काढला. हे तिन्ही अँगल बायसेक्टर, तिन्ही कोन दुभाजक हे जी ह्या पॉइंट मध्ये मिळालेले तुम्हाला दिसते, जी ह्या पॉइंट मध्ये मिळाले. बाजूच्या आकृतीमध्ये सुद्धा मध्ये तुम्हाला जो पॉइंट दिसतो I, या पॉइंट मध्ये हे तिन्ही कोन दुभाजक मिळालेले आहेत. आणि हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला म्हणतात एक बिंदू आहे. असा बिंदू की ज्या बिंदू म्हणजे तिन्ही जे बायसेक्टर जे आहे ते एका बिंदूत मिळाले पाहिजे आणि ज्या ठिकाणी मिळतात त्या बिंदूला म्हणतात संपात बिंदू. आणि त्या तिन्ही बायसेक्टर एकसंपाती आहेत. दे आर कॉन्करन्स. म्हणजे एका बिंदूत जर अँगल बायसेक्टर मिळत असतील तर त्यांना एकसंपाती आहेत आणि त्या बिंदूला म्हणतात संपात बिंदू. संपात बिंदू किंवा अंतर्मध्य. काय ते अंतर्मध्य म्हटलं मी, कारण तो बिंदू जो आहे जी, हा जो आपल्या या ठिकाणी संपात बिंदू जो आहे तो बिंदू केंद्र घेऊन तुम्ही आतल्या बाजूला बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे वर्तुळ काढू शकता. त्रिकोणाच्या आत वर्तुळ काढल्या आणि म्हणून त्या पॉइंटला द पॉइंट इज कॉल्ड इन सेंटर, अंतर्मध्य. म्हणजे वर्तुळ आतमध्ये असल्यामुळे त्याला अंतर्मध्य असे म्हणतात. When all the 3 bisectors pass through the same point or pass through one point, then they are called concurrent and the point of concurrence is called as in center. This is in case of angle bisector of triangle. This is a property of angle bisector of triangle. हा आहे तुमचा इन सेंटर म्हणजे अंतर्मध्य. ठीक आहे. आता आपण पाहूया दुसरा घटक लंब दुभाजक, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर मीन्स व्हॉट. जसे अँगल बायसेक्टर अँगलचे 2 भाग करतो, तसं परपेंडिक्युलर बायसेक्टर हा रेषाखंडाचे लाईन सेगमेंटचे 2 समान भाग करणार. बघा, ह्या आकृतीत तुम्हाला दिसतंय AB हा एक मी लाईन सेगमेंट काढला आहे. त्याचं लाईन सेगमेंट रेषाखंड आहे आणि मध्ये मी जी निळी रेषा काढलेली आहे ती निळी रेषा बरोबर लंब तर आहेच. इथे M ह्या पॉइंटच्या 90 अंशाचा कोनाचं मार्किंग केलेलं आहे आणि 2 समान भाग झाले ABचे. and such a line, vertical line is called as perpendicular bisector. See the word perpendicular, it should be 90 degree and bisector means it should make 2 points or 2 equal halves of the given segment. दिलेल्या रेषाखंडाचे 2 भाग समान भाग करतो. बघा, लंब दुभाजक. जेव्हा दिलेला रेषाखंड कोणताही रेषाखंड हा दुभाजक हा लंब असेल तर त्याला लंब दुभाजक म्हणतात. If a bisector is perpendicular to the given segment, then it is called as perpendicular bisector of the segment. हे तुम्हाला कळलं. आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा त्याची सुद्धा आपण रचना पाहूया. ऍक्च्युली आपण ही 6वीला पाहिले, पण आता आपण उजळणी करतो. पुन्हा त्यासाठी सुद्धा तुम्हाला कंपासची गरज आहे. Now first we'll draw the line segment. See, this is the line segment, point A and point B. The point like line segment, we should take the particular measure of that line segment. इथे मी 4 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट घेतला. आता कंपास वापर कसा करणार आहे मी, पॉइंट A वर मी कंपास ठेवणार आहे. बघा, कंपास टोक मी पॉइंट A वर ठेवला. ठीक आहे. आणि कंपास मध्ये तुम्हाला माहिती आहे पेन्सिल जे लावले ते थोडंसं आपण एक्सटेंड केलं तर पर्टिक्युलर डिस्टन्स आपण त्यामध्ये घेऊ शकतो कंपास मध्ये. तसं कंपास मध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आणि व रेषेच्या किंवा त्या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला एक मी कंस काढलाय. बघा,
सिमिलर दुसरा कंस जो आहे तो खालच्या बाजूला काढला. ठीक आहे. नाव कीप द पॉइंटर ऑफ द कंपास ऑन पॉइंट बी अँड ड्रॉ 2 more arcs on the upper side and lower side which will intersect or which will cut to the previous arc. म्हणजे पहिल्या आर्क ना कट करणारे 2 आर्क काढायचे पुन्हा. आता त्यातून जाणारी ही जी लाईन आहे ती लाईन दिलेल्या रेषाखंडाचा लंब पण आहे म्हणजे 90 डिग्री मध्ये पण आहे आणि 2 समान भाग करते आणि त्यामुळे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. ठीक आहे. आता या परपेंडिक्युलर बायसेक्टर बघा 2 समान भाग केलेल्या खुणा दाखवल्या तुम्हाला मी म्हणजे एएम आणि बीएम या ठिकाणी 2 समान भाग झालेले आहेत. आता ह्याचा उपयोग काय? ह्याचा उपयोग काय आहे? त्रिकोणाचे जे गुणधर्म आहेत त्यांना दुसरा गुणधर्म लंबदुभाजकाचा गुणधर्म काय पाहूया आपण. प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर इन ए ट्रायंगल. आता तुम्हाला एक लंबदुभाजक दाखवलं त्याचे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे आपण लंबदुभाजक आकृतीत काढलेत बघा. एबीचा हा L3 आहे, एसीचा L2 आणि बीसीचा L1. तिन्ही लंबदुभाजक मगाशा प्रमाणेच एका बिंदूत मिळालेत बघा. जसे कोन दुभाजक एका बिंदूत मिळाले होते तसे लंबदुभाजक पण एका बिंदूत मिळाले आहेत. आणि जेव्हा असे लंबदुभाजक एका बिंदूत मिळतात हा आहे त्यांचा पॉइंट एकसंप. त्या तिघांना एकसंपाती म्हणतात. दे आर कॉल्ड कॉन्करंट बिकॉज they meet in one point and that point is called as. जेव्हा बघा त्रिकोणाचे तिन्ही लंबदुभाजक एका बिंदूत मिळतात तेव्हा एकसंपाती आहे असे म्हणतात आणि त्यांच्या त्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र सर्कम सेंटर म्हणतात. काय म्हणतात? सॉरी इथे चुकून इन सेंटर आलंय, सर्कम सेंटर असे म्हणतात. इन सेंटर मगाशी इन सेंटर कारण आतमध्ये वर्तुळ. इथे ह्या लंबदुभाजकांचा उपयोग करून बाहेरच्या बाजूला आपल्याला वर्तुळ काढता येतं आणि ह्या वर्तुळाचा केंद्र हा ओ हा केंद्र आहे जो तिन्ही लंबदुभाजकांचा छेदनबिंदू आहे, एकसंपात बिंदू आहे. Therefore that point is called as circumcenter. See, when all the 3 perpendicular bisectors pass through the same point or one point, they are concurrent and their point of concurrence is called as circumcenter. Circumcenter, sorry, here in the figure by mistake here it has come in center, it should come circumcenter. ठीक आहे. हा झाला लंबदुभाजकाचा गुणधर्म की तिन्ही लंबदुभाजक त्रिकोणाचे एका बिंदूत मिळतात आणि त्यांचा हा गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता हा जो गुणधर्म जो आहे तो काही वेगवेगळ्या त्रिकोणांच्या बाबतीमध्ये कसा सिद्ध होतो. फॉर एक्झाम्पल आपण काटकोन त्रिकोण काढला तर काटकोन त्रिकोणामध्ये तिन्ही लंबदुभाजक या ठिकाणी जसं मगाच्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या आत होते काटकोन त्रिकोणामध्ये तिन्ही लंबदुभाजक काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर आहे. एक त्यांचा म्हणजे संपात बिंदू सर्कम सेंटर जो आहे द सर्कम सेंटर ऑफ राईट अँगल इज ऑन द डायगोनल और हायपोटेनिस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर आहे बघा. आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल म्हणजे विशालकोन त्रिकोण असेल तर त्याचा मात्र कारण विशालकोन त्रिकोणामध्ये तिन्ही लंबदुभाजक हे ज्या ठिकाणी छेदतात तो पॉइंट बघा त्रिकोणाच्या बाहेर आहे आणि त्यामुळे त्रिकोणाच्या बाहेर असल्यामुळे त्याचा जो संपात बिंदू आहे त्रिकोणाच्या बाहेर. तर आज आपण या ठिकाणी त्रिकोणाचा लंबदुभाजक आणि कोनदुभाजक आणि एकसंपात बिंदू म्हणजे काय याची माहिती घेतलेली आहे. पाठाचा पुढील भाग पाहूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.